आज चंद्रपूर मध्यवर्ती बँकेची एक्झाम झालेली आहे पहिल्या शिफ्टमध्ये। तर पहिल्या शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांनी एक उत्तर दिल्याच्या नंतर आपोआप दुसरं उत्तर चेंज होत होतं। त्या कारणाने आज या नांदेड इक्विरा इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज सेंटरवर विद्यार्थी एक्झामसाठी आलते। तर अचानक इथं आल्याच्या नंतर 15 मिनिटाच्या नंतर त्यांनी सांगितलं की एक्झाम कॅन्सल झाली। 23च्या शिफ्टनं 23 तारखेला दुसऱ्या शिफ्टमध्ये सेकंड शिफ्टमध्ये एक्झाम होईल। तर पोस्टपोन केल्या 2 तारखेला। पहिली वेळेसही एक्झाम आचारसंहितेमुळे कॅन्सल केलेली होती। तर आता विद्यार्थी खूप दुरून आलेले आहेत। भंडाऱ्याहून आले तर तुम्ही कुठून आलात सर? आपण का लातूरहून। कुठून? पुण्यावरून आलेले आहेत। भंडारा इथे 2,500 रुपये खर्च झाला मला। हा, यांचा 2,500 रुपये खर्च झालेला आहे। न काही खाता तेवढे पैसे खर्च केले। बरं आज अजून कोण कुठून आले? 23 ला अजून कशाला थांबायचंय? हा सर, तुम्ही कुठून आले? किनवट तालुक्यातून आलेला आहे मी। या आशेने आले की आलेला आहे की माझा पेपर होणार आहे म्हणून। तर पेपरला बसलो मी आणि इथं सगळं निष्काळजीपणा चालू आहे। पर्यवेक्षक वगैरे कोणी सेंटरवर नाही आहे आणि सिस्टीम 10 मिनिट चालून बंद पडते आणि मध्येच पेपराचा आता हे सध्या जो टायमिंग आहे मी जे बोलतो ना, हा पेपर टायमिंगमध्ये मी बाहेर येऊन बोलतो। याचं रिझन सिस्टीम बंद झालेली आहे आणि सिस्टीम बंद झाल्यामुळे खूप मुलाचा हतबल झालेला आहे। आणि माझं एकच म्हणणं आहे की रिक्वेस्ट करणं आहे सरकारला, या DCC बँकेच्या कर्मचाऱ्यांना की आपलं कर्मचारीसुद्धा इथं सध्या नाही आहे, सेंटरवर कर्मचारीसुद्धा प्रेझेंट नाही आहे आणि हे सगळं भोंगळं कारभार, एका भाषेत थोडा अपशब्द वापरण्याजोगा आहे, सगळं भोंगळा कारभार चालू आहे। यावर मला देवेंद्र फडणवीस साहेबांना एक सुज्ञ मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्या जनतेने निवडून दिलेलं आहे, त्यांना पण याच्यावर थोडा आक्षेप घेऊन जे काही पोरं एक्झाम वगैरे द्यायला आले त्याचं काहीतरी निरसरण करून त्याच्यावर तोडगा काढावा आणि लवकरात लवकर। तुमच्या काय मागण्या आहेत? त्यानंतर एक जे परीक्षा पद्धतीमध्ये जे घोटाळा झालेला, जे मी सरळ सांगू शकतो सर। घोटाळा म्हणजे काय म्हणता येईल की जेव्हा तुम्ही बायोमेट्रिक करून आतमध्ये जासाल, तुमची एक्झाम पोस्टपोन झाली। आता आम्हाला 5 मिनिटापूर्वी मेल पडलेत की तुमची एक्झाम पोस्टपोन झाली, 23 तारखेला तुमची एक्झाम आहे। ठीक आहे, एक्झाम आम्ही मान्य करू। जो काही गरीब घरच्या मुलांचा, कामं करून खाणाऱ्या मुलांचा, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा जो काही खर्च झालेला आहे त्याचा कोणी निवाडा करणार आहे का? इकडे कोणीही करणार नाही। त्या पैशाचा विषय सोडून द्या सर। पण जर स्पर्धा परीक्षांमध्ये जर असे गैरप्रकार वाढत चालले असतील तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकतर उद्योग पण नाही आणत आहेत, तुम्ही कोणत्याही विकासाच्या पण गोष्टी करत नाहीत। नांदेड आज विभाग होणार आहे। कधी होणार आहे विभाग? नांदेडमध्ये कोणत्या डेव्हलपमेंट आहे? आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नांदेड जिल्हा सर आमचा, कधी होणार आमचा इंडस्ट्री? एक्झामचा प्रश्न नाही आहे सर। तुम्ही दोन्ही बाजूने बेरोजगारीचा प्रश्न आहे। आम्ही एवढंच तयारी करून जर तिकडे येत असतील, आम्ही इकडे एक्झाम देण्यासाठी येत असेल तर आम्ही कशासाठी येतो? आमच्या घरची परिस्थिती सुधारावी म्हणून आम्ही इकडे येतोय सर। आणि असे जर प्रकार होत असतील तर हे योग्य नाही सर। आम्ही सर्वात दुरून म्हणजे जिंकून आलेलो होतो आणि इथे येऊन जर एक्झाम असं होत असेल तर आम्ही गोरगरिबांना करायचं काय? तुम्हाला सगळ्याची अडचण आहे इथं येण्यासाठी। प्रत्येक मुलगा मुलगी असो त्याला फक्त जॉबची गरज असते, ते जॉबसाठी प्रत्येक इथं मेहनत करून आलेला असते आणि अशा ठिकाणी जर असं होत असेल तर मग समोरच्याला कळायला पाहिजे ना पेपर घेणाऱ्याला पण हे पण। आणि आता जेवढे पेपरला आलेत अगोदर त्यांनी जागा बुक केलेल्या आहेत पैसे भरून, मग गरिबांना करायचं काय? गरिबाचं नुकसान काऊन करायला? रात्रंदिवस लेकरं मेहनत करायला, त्या मेहनतीचं फळ देणं झाले तर जागा पैसे भरून, ज्याच्याकडे पैसे आहेत ते पैसे भरून बुक करायला जागा। फोटो तर नाही फक्त व्हिडिओ तयार म्हणजे मला एवढंच बोलायचं की सर्वजण इथं गोरगरिबाचे विद्यार्थी येतात, त्यांना जॉबसाठी इथं प्रत्येक मुलगा लांबून प्रत्येक याच्यासाठी आलाय, कष्ट करून इथं आलाय आणि ते जागा जर पैसे भरून अगोदरच बुकिंग केलेल्या असतील तर मग गरिबाचं नुकसान होणारच आहे त्याच्यात। मग हे एवढं फक्त दुसऱ्यांना कळवा की जे एक्झाम घ्यायले आणि हे करायले ना, ते फक्त एवढं सांगा गरिबांना करायचं का म्हणून। प्रत्येकाचं नुकसान आहे याच्यात।